नागपुर जिले की रामटेक और पारशिवनी तहसील के अंतर्गत प्रस्तावित करीब 3000 हेक्टेयर एमआईडीसी परियोजना को लेकर ग्रामीणों का विरोध लगातार तेज होता जा रहा है। पटगौरी गांव में गुरुवार को उस समय तनावपूर्ण स्थिति बन गई जब एमआईडीसी और भू अभिलेख विभाग की संयुक्त टीम भूमि की नापतोल के लिए पहुंची। ग्रामीणों और किसानों ने जैसे ही सर्वे की प्रक्रिया शुरू होने की सूचना पाई, बड़ी संख्या में लोग एकत्रित हो गए और प्रशासन के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन किया। विरोध इतना तीव्र था कि अधिकारियों और कर्मचारियों को बिना सर्वे किए ही गांव में वापस लौटना पड़ा। यह प्रस्तावित परियोजना राज्य मंत्री एडवोकेट आशीष जायसवाल के ड्रीम प्रोजेक्ट के रूप में देखी जा रही है। हालांकि स्थानीय किसानों का कहना है कि इस परियोजना के तहत उनकी उपजाऊ कृषि भूमि को अधिग्रहित किया जा रहा है, जिसके उनकी आजीविका पर गंभीर संकट खड़ा हो जाएगा। ग्रामीणों ने आरोप लगाया कि पारशिवनी और रामटेक क्षेत्र की पुरानी एमआईडीसी की स्थिति को देखते हुए वे अपनी जमीन देने के लिए तैयार नहीं है। उनका कहना है कि पहले से स्थापित औद्योगिक क्षेत्रों में अपेक्षित विकास नहीं हुआ है, ऐसे में नए भूमि अधिग्रहण पर सवाल उठना स्वाभाविक है। दिलचस्प बात यह है कि इस पूरे विरोध प्रदर्शन में किसी भी बड़े राजनीतिक नेता की मौजूदगी नहीं थी, लेकिन स्थानीय नागरिकों और किसानों ने स्वयं मोर्चा संभालते हुए प्रशासन को साफ संदेश दिया कि बिना सहमति के जमीन अधिग्रहण स्वीकार नहीं किया जाएगा। फिलहाल प्रशासन स्थिति पर नजर बनाए है और आगे की कार्रवाई को लेकर उच्च स्तर पर चर्चा जारी है। आमची शेती एमआयडीसी मध्ये जात आहे, पण आम्हाला शेती द्यायची नाही आहे, कारण आमची शेती सुपीक आहे आणि आमच्या या शेतीवरच आमचा पुनर्निर्वाह चालतो। तर आम्ही शेती देणार नाही। आमच्या गावातील कोणतेच शेतकरी शेती देणार नाही आहे। सर्व शेतकरी मिळून आम्ही आमच्या जीवाला काही होईल तरी चालेल, पण आम्ही शेती देणार नाही। माझ्याकडे प्रॉपर्टी काहीच नसल्यामुळे मी शेतावरच्याच भरोश्यावर अवलंबून आहे, कारण की शेतापासून आमच्या इथे रोजगार नाही, काही नाही आणि कंपन्या पण आहेत तिथे, पण आमच्याना जमत नाही। कोणाला बिमारी होते, कोणाला काही। आम्हाला शेतीपासून आमचं पोट भरते आणि आम्ही शेताकडे जातो, त्यांच्याकडे मजुरी करतो। त्याच्यामुळे आमची इच्छा आहे की आमची शेती गेल्या नाही पाहिजे। वरून तुम्ही जे एमआयडीसी जे डिक्लेअर केलं आहे गव्हर्नमेंटनं, त्याच्यापासून इतकं दुष्परिणाम होणार, कारण की जे कंपन्या येतील त्याच्यामधून पाणी खराब येणार, वातावरण आहे कारण ते त्याच्यामध्ये टावर दिलं जाईल। ह्या पूर्ण याच्यानं आमच्या सेहतवर खराब होणार आणि पूर्ण गावावर बी दुष्परिणाम होणार। आमची शेती आम्हालाच हवे, आम्ही शेती देणार नाही। काही भाव म्हणून तरी पण आम्ही शेती देऊ नाही। आमची पोट भरायची वस्तू आहे, आम्ही पोट काय ना भरून आमच्याशी काम बनत नाही। आम्ही कोणालाही देऊ आणि ते पैसा पाणी आणून सनी आम्ही आपलं जेवण करू। आम्ही शेती म्हणजे द्यायचीच नाही, म्हणजे नाही द्यायची। आम्हाला शेती द्यायची नाही, आम्हाला एमआयडीसी येऊ द्यायची नाही। आम्हाला पाहिजे नाही, नाही नाही नाही। आज इथे एमआयडीसी करिता पूर्ण गावकऱ्यांचा विरोध असल्यामुळे आणि सर्व ग्रामस्थांच्या ह्या जीविकेचा प्रश्न आहे, म्हणून पूर्ण गावांनी एमआयडीसीला विरोध आहे आणि आमची शेतजमीन ही आम्ही एमआयडीसीला देणार नाही, हा आमचा आहे। याच्यासाठी कोणतीही कारवाई झाली तरी आम्ही सामोर राहू। ही गावकऱ्यांची आणि सगळे जिकडे नयाकोंड पारशिवनी किंवा आंबडी ह्या शेतकऱ्यांची जमीन आम्ही जाऊ देणार नाही। आम्ही पटगौरी गावातील सर्व युवा पिढी युवास्थ यांचं म्हणणं आहे की पटगौरी गावातील एमआयडीसीचा प्रकल्प नाही आला पाहिजे, याला रद्द केला पाहिजे। कारण की पटगौरी गावातील कोणी बेरोजगार व्यक्ती आहे ना, जो कोणत्याही शासनाच्या नोकरीवर डिपेंड असेल किंवा काही असेल, सर्व इथं आत्मनिर्भर आहे, सर्व शेतीवर निर्भर आहे, शेतीपूरक व्यवसाय करत आहे। करिता आम्ही सर्वांना निवेदन दिलं आहे, मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा, एचडीएम साहेबांसुद्धा, जिल्हाधिकारी यांना बी दिलेलं आहे की पटगौरी गावातील एमआयडीसी आली नाही पाहिजे, याला रद्द करावा म्हणून। महाराष्ट्र T24 के लिए अजय मेहरकुड़े, रामटेक।